म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजाच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। लहानपणीनं माझं एक पालुपट ठरलेलं असायचं, आई मला खूप कंटाळा आलाय ग। आता हा कंटाळा नेमका कशाचा आहे तिला काहीच कळायचं नाही आणि शाळेला सुट्टी असली की तिला तर दडपणच यायचं की हा मुलगा करणार काय आता दिवसभर। पण आजकालच्या शाळेत जाणाऱ्या मुलांचं किंवा मुलींचं असं नाहीये। लहानपणापासून त्यांच्या आवडी, त्यांच्या ट्युशन्स, क्लासेस, ध्येय सुद्धा ठरलेली आहेत, बरोबर आहे की नाही। असाच घोडबंदर रोडचा एक मुलींचा ग्रुप आहे जो डान्सच्या निमित्ताने एकत्र आलाय आणि त्यांचं ठरलेलं आहे की त्यांना पुढे जाऊन मोठं होऊन प्रोफेशनली नेमकं काय करायचं। कमाल आहे की नाही। आणि एवढंच नाही हो, शाळेत जाणाऱ्या त्या मुलींना स्वयंपाक सुद्धा येतो। किती कमाल आहे, हे सगळं खरंच येत नव्हतं मला। चला मग त्यांच्याकडे जाऊयात, या निमित्तानं त्यांच्याकडनं काहीतरी जाणून घेऊयात, पाहूयात त्यांना मोठेपणी काय व्हायचंय आणि त्यांच्याचकडनं पाहूयात तुमच्यासाठी नवीन रेसिपीज। चला dani dim tadare dani dim tana dere na dim tadare dani dim tadare dani dim tana dere na o dani der der tani tana der na o dani der der tani tana der na der dim na आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजाच्या आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहेत घोडबंदर भागातल्या हिंदुस्थानी संगीत नृत्य अकॅडमीच्या या सगळ्या गोड गोंडस सुंदर मुली। नमस्कार। नमस्कार। बापरे, फारच स्ट्रॉंग आणि असा ठसकेदार नमस्कार आहे तुमचा। कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? मस्त मजेत आहात ना? आधी माझ्याशी गप्पा कोण मारणार? तुम्ही? काय नाव तुमचं सांगा? श्रावणी सुनील कुलकर्णी। तू आता किती वर्षांची आहेस? मी 12। आणि किती वर्षांपासून तू डान्स शिकतेस? 5 वर्षांपासून। क्या बात है। आणि कोणी शिकवलं तुला डान्स पहिल्यांदा? आईने। त्या पण डान्सर आहेत? हो। म्हणजे स्वतः शिकवतात आणि शिकतात दोन्ही? अरे वा, त्यांचे क्लासेस आहेत का? हो। व्हेरी गुड। मग तू त्याच क्लासमध्ये शिकलीस? हो। क्या बात है। म्हणजे तू स्टुडंट पण आहेस आणि आईची लाडकी पण असशील मग, हो की नाही? बर, अजून काय काय आवडतं तुला डान्स शिवाय? मला वाचायला आवडतं। काय वाचतेस तू? पुस्तकं। अरे बाप रे, मला वाटलं अजून काहीतरी वाचत असशील। अच्छा, पुस्तकं वाचतेस का? व्हेरी गुड। आपण आता तुझ्याशी अजून गप्पा मारूयात। तू सांग, तुझं नाव काय? निकिता श्रेया मलावलकर। काय कळलंच नाही, किती फास्ट सांगतेस? निकिता श्रेया मलावलकर। बाबांचं नाव काय? श्रीराम वालावलकर। बर, क्या बात आहे। आणि निकिता, तुला पण डान्सची आवड आहे अशीच? छान। तुझं किती वर्ष आहे? माझं पण दुसरंच वर्ष आहे। दुसरंच वर्ष आहे। एकाच बॅचला आहात तुम्ही? हो। अच्छा, बरं। तुला आवडतो डान्स? म्हणजे तुला हिच्या आईकडे गेल्यानंतर, क्लासला गेल्यानंतर आवड नाही, आधीपासून आवडतो मला डान्स। बरं निकिता, मला सांगा, आता तुम्ही जो एवढा छान डान्स परफॉर्म केलात ह्याच्यात खूप थकायला होतं ग? म्हणजे तुमचं ते पाय आपटणं, ते तुम्ही दुखत नाही का पाय? मग तुमचा दुखतो? असं कधी झालंय का ग डान्स केला आणि खूप पाय दुखलाय वगैरे? कधी झालं होतं असं? एकदम फर्स्ट टायमिंगला, फर्स्ट क्लास होता तेव्हा। कधी फर्स्ट क्लास होता तुझा? खूप लहानपणी? नाही। मग तेव्हा पाय दुखले होते खूप? नाही, खूप नाही, पण दुखले होते। बरं, पण मग तुम्ही जी ती घेरी वगैरे घेता, असं गोल 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 फिरता, मला ते पाहूनच असं झालं की बापरे, आता यांना चक्कर येते की काय? असं झालं होतं कधी आपण गोल फिरलो आणि चक्कर आली होती? झालं होतं? कुणाला आली होती चक्कर? तुला आली होती? मग काय केलं तेव्हा तू?
आणि बस आणि झालं आणि परत डान्स करायला लागले. व्हेरी गुड. तुझं नाव काय तू सांग. चैतन्य सेल्वाकुमार नायर. नायर. बर, तू कुठली आहेस प्रॉपर? साऊथ इंडिया. साऊथ इंडिया. मग तू मराठी एवढी कशी काय छान बोलतेस? आई महाराष्ट्रीयन आहे. अरे वा. आणि मग तू ह्या डान्स किती वर्षांपासून शिकतेस? 2 म्हणजे 2 वर्षांपासून शिकतेस का तू 2 वर्षाची दिसते तेव्हापासून शिकतेस? 2 वर्षांपासून दादा शिकते. काही विचारतो तू. 2 वर्ष जास्त कोणी शिकणार आहे का? बर, तू शाळेत जातेस ना? किती आहेस तू? 7वीला. 7वीला. कोणत्या शाळेत? साऊथ इंडियन असोसिएशन हायस्कूल. अच्छा. मग तुम्ही सगळ्याजणी 7वीला आहात का कोणी लहान मोठं आहे? मी 6वीला. तुम्ही 6वीला आहात. आणि तू? 5वी. 5वी 6वी 7वी. आणि तुम्ही? 8वी. अरे असा टप्पा आहे म्हणजे. बरं, मला एक कळलं नाही की तुमच्या ड्रेस कॉम्बिनेशन मध्ये हे ग्रीन आहे आणि यांच्या याच्यामध्ये हे पिंक कसं काय? कलर कॉम्बिनेशन. ते तुम्ही सांगा. मग तुझं नाव काय आधी ते सांग मग सांग. कलर कॉम्बिनेशन असं काय? आमचं फर्स्ट इयर आहे म्हणून. अच्छा, तुमचं फर्स्ट इयर आहे म्हणून हा ड्रेस आहे आणि तुमचं सेकंड इयर आहे का? अच्छा. मग टप्प्याटप्प्याने ड्रेस पण चेंज होतात का? मग थर्ड इयरला कसं आहे? माहित नाही. अजून सस्पेन्स वाटतं. आता थर्ड इयरला गेल्यानंतर कळेल. बरं, अभ्यास जास्ती आवडतो का डान्स जास्ती आवडतो? दोन. नाही, खरं सांगायचं. नाही, खरं सांगायचं. असं होत नाही थोडा अभ्यास जास्ती आवडतो किंवा थोडा डान्स जास्ती आवडतो असं होत नाही? नाही होत. बरं, आता तुम्हाला जे आवडतं डान्स आणि अभ्यास ते जरा बाजूला ठेवूयात आणि मला जे आवडतं त्याच्याकडे बोलूयात. आणि आमच्या प्रेक्षकांना ते फार आवडतं. काय असेल बरं? काय असेल बरं? खवय्यगिरीकडे बोलूयात आपण. रेसिपी कोण करणार आहे आज? मी. तू आणि तू. बरं, आणि तुम्हाला मदत कोण करणार आहे? मलाही करणार आहे. अच्छा, पार्टनरच्या मागेच उभे आहेत होय तुम्ही धीर द्यायला. म्हणून केव्हापासून त्या तिथे उभे आहेत. चला मग रेसिपी करूयात का? पण आताच तुमचा एक छानसा डान्स परफॉर्मन्स झालाय की नाही? थोडासा थकवा आलाय का? मगाशी आम्ही ज्यांच्याशी गप्पा मारल्या त्यांच्यामध्ये श्रावणी आणि तनया नावाच्या 2 मुली होत्या. तर त्या आमच्यासोबत रेसिपी करणार होता. तुम्ही कुठून आलात? आम्ही घोडबंदर रोड. श्रावणी आणि तनया कुठे गेल्या? आम्हीच. तुम्हीच आहोत? अरे, ड्रेस चेंज झाल्यामुळे माझ्या लक्षातच नाही आलं. किती वेगळ्या दिसताय तुम्ही आणि फारच छान दिसताय. थँक्यू. वा वा, मला पण खूप बरं वाटलं. आज जे तुम्ही रेसिपी करणार आहात तिचं नाव काय? तंदुरी आलू. तंदुरी आलू. पाठच केलंय का तुम्ही नाव? बर, कोण करणार आहे रेसिपी? मी. तू करणार आहेस? श्रावणी तू करणार आहेस? इथे तुला प्रेक्षकांना आवडलं पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे की बापरे, श्रावणी किती छान डान्स करते आणि किती छान रेसिपी पण करते. हो की नाही? चला मग ठरलं, तंदुरी आलू श्रावणी करणार आहे आणि तनया तिला मदत करणार आहे. मग आपण एक काम करूया, मदतीपासूनच सुरुवात करूयात. साहित्य तनया सांगेल, चालेल ना? व्हेरी गुड. मग तनया, तंदुरी आलू साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. उकडलेले बेबी पोटॅटोज, दही, पुदिना पेस्ट, क्रीम, कसुरी मेथी, मिरची आणि लसूणची पेस्ट, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, मीठ, गरम मसाला आणि चाट मसाला. तंदुरी आलू करण्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही आम्हाला सांगितलं, हो की नाही? मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला दोघींना. हे बटाटे आपण छोटे का घेतले तेवढे? मोठे पण घेऊ शकतो का? म्हणजे आपल्या प्रेक्षकांनी घेतले तर चालतील ना मोठे? चालतील. पण मला वाटतं हे आपल्याला म्हणजे कृतीच्या दृष्टीने छोटे सोयीचे आहेत वाटतं, हो की नाही? तसं असेल. बरं, आता तंदुरी आलूसाठी प्रोसेस काय करायला लागते? आधी पहिले बॅटर तयार करायचं. कशासाठी लागणार आहे ते बॅटर आपल्याला? ते तंदुरी आलूसाठी बॅटर लागणार आहे आपल्याला, ते आधी आपल्याला तयार करायचं. बरं, आधी काय करायचं मग? दही 2 मोठे चमचे. दही 2 मोठे चमचे. हा चमचा मोठा आहे का? ठीक आहे, मग हे 2 चमचे घेऊया. मी तुला मदत करतो. हो चालेल. सांग मला किती लागणार आहे? 2 मोठे चमचे. 2 मोठे चमचे प्रमाण ठरलेलं आहे. हा, पुढे? क्रीम. 2 छोटे चमचे क्रीम. बरं, हा चमचा छोटा आहे बरं का श्रावणी? 2 छोटे चमचे क्रीम, हो की नाही? हे 2 चमचे क्रीम. पुढे काय? अर्धा चमचा कसुरी मेथी. बघ बरं किती लागणार आहे. बस. पुढे? तुला हे सगळं प्रमाण वगैरे कोणी सांगितलं एवढं करायचं, हे एवढं घालायचं? पाठ केलं. तू पाठ केलंयस ना? व्हेरी गुड. असं मला खरं बोलायला आवडतं. बरं, पुढे काय? 1 चमचा पुदिना पेस्ट. श्रावणी, आता आपण पुदिना घातला ना? पुदिन्याची पेस्ट. हो, पुदिन्याची पेस्ट घातली आपण आता, हो की नाही? बरं, आता तनया तू सांग पुढे काय लागणार आहे? आता मिरची आणि लसूणची पेस्ट. किती लागणार आहे? काही अजून थोडीशी. बस. पुढे काय? चिली फ्लेक्स. बरं, हे आपण हातानेच घालूया, सोयीचं आहे की नाही? असं किती लागणार? बस. पुरे? बरं, आता आपण चिली फ्लेक्स घातले. पुढे काय? आता चाट मसाला अर्धा चमचा. मॅडमने सांगितलं चाट मसाला अर्धा चमचा.
बर रागवाल परत मला. बस. बस आता गरम मसाला. गरम मसाला. बर अजून थोडा लागेल. बर पुढे का? आता चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ. ठीक आहे, मग मी माझ्या चवीनुसार घालतो कारण मी खाणार आहे. हो. मलाही देईन मी थोडस. किती सांगा बरं. बस पुरे ना. चिमूटभर आपण मीठ घातलं. मिक्स करायचं. आता हे मिक्स करायचं. कसं करायचं ते तुम्हाला येतं का मी करू? कसं आहे म्हणजे दादा तू केलंस तर सोयीच आहे ना. आम्हाला तर येतच हो की नाही. आपण हे तनयाला करायला देऊया. चालेल का? चालेल. ठीक आहे, म्हणजे तनयाला आपण मदतीसाठी घेतलंय की नाही. मग हे आपलं काय रेसिपीचं नाव म्हणालीस? तंदुरी आलूसाठीचं हे बॅटर आपलं तयार होईल हो की नाही. हे सगळं मिश्रण एकत्र झाल्यानंतर मग आता ह्याच्यानंतर पुढे काय? ह्याच्यानंतर पुढे बटाट्याला काट्या चमच्याने टोचे मारायचे. त्रास होईल त्याला. असं कशाला करायचं? बरं ते कसं तुला येतात का मग? हो. बरं हे घे बटाटे आणि आपण काटा चमचा. बॅटर झालं तयार. ठीक आहे, मग आपण हे घेऊयात आणि असं वेगळं ठेवूयात. हे काय करतेस तू आता? टोचे मारते. बरं त्याच्याने काय होतं? त्याच्यामध्ये सगळं बॅटर आतमध्ये जातं आणि त्याला टेस्ट चांगली येते. काय श्रावणी तुझं पाठांतर सुंदर आहे का? सगळं अगदी छान. श्रावणीला माहिती आहे बाबा एकदम. बर असे हे सगळे बटाटे आपण खोवून घ्यायचे आणि या बॅटर मध्ये सोडायचे. 2 झालेत वाटतं ना. बरं मग आपण आता एक काम करूयात. सोडायच्यात आणि आता आपण एक काम करूयात. उरलेले बटाटे तनयाकडे देऊयात. मदतीला घेतले ना आपण तिला. हे मिक्स करून दाखव बरं कसं करायचं. असे हे सगळे बटाटे टोचून घ्यायचे आणि ते या बॅटर मध्ये सोडायचे आणि मग नंतर अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवायचं. चला मग आपण आता हे टोचून घेऊयात, बॅटर मध्ये सोडूयात, ते मिक्स करूयात आणि अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवूयात. तोपर्यंत वाट पाहूयात. श्रावणी आणि तनया तुम्ही आज तंदुरी आलू करतायत हो की नाही. त्याच्यासाठी लागणार आपण सुरुवातीचं बॅटर तयार केलं. मग आलूला टोचे मारले, ते त्या बॅटर मध्ये सोडले, मिक्स करून घेतलं आणि अर्धा तास फ्रीज मध्ये आपण सेट करून घेतलं. मग आता पुढे काय करायचं? ह्याच्यावर तेल सोडायचं. बर मग आपण तेल पण घेतलेलं आहे आता. पुढे मला सांगा कसं सोडायचं ते. जास्ती नाही ना होणार? नाही. एवढं लागेल ना. बर असं सगळ्या बटाट्यांवरती ते तेल सोडून घ्यायचं हो की नाही. आणि मग तेल सोडल्यानंतर पुढे काय करायचं? थोडंसंच घाल गवतं नाही जास्त होते हो की नाही. श्रावणी डाएट फॉलो करते. बर तेल सोडल्यानंतर पुढे काय करायचं? आता ओव्हन मध्ये ते ग्रिल करायला ठेवायचं 15 मिनिटं 100 डिग्रीवर. का 100 मिनिटं 15 डिग्रीवर? नाही ना. बरोबर आहे ना. 15 मिनिटं 100 डिग्रीवरती सेट करायला ठेवायचं. ग्रिल होईल आणि मग त्याच्यानंतर पुढे काय? झाली रेसिपी तयार. फॅन्टास्टिक. चला म्हणजे आता 15 मिनिट आपल्याला वाट पाहिजे. 100 डिग्री सेल्सिअस वरती आपण ओव्हन मध्ये ठेवूयात. रेसिपी तयार होईल. काय नाव रेसिपीचं? तंदुरी आलू तयार होणार आहेत. पटकन तुम्ही लिहून घ्या. तंदुरी आलूसाठी लागणारं साहित्य आणि कृती. तंदुरी आलू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून घेतलेले छोटे बटाटे, दही, पुदिन्याची पेस्ट, कसुरी मेथी, क्रीम, लसूण मिरची पेस्ट, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, चाट मसाला, गरम मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 2 मोठे चमचे दही घेऊन त्यामध्ये 2 चमचे क्रीम, अर्धा चमचा कसुरी मेथी, 1 चमचा पुदिन्याची पेस्ट, 2 चमचे लसूण मिरची पेस्ट, चिली फ्लेक्स, अर्धा चमचा चाट मसाला, गरम मसाला आणि मीठ घालून बॅटर एकजीव करून घ्यावं. उकडलेल्या छोट्या बटाट्यांना टोचे मारून घ्यावेत. टोचे मारलेले बटाटे दह्याच्या बॅटर मध्ये घालावेत आणि मॅरिनेट होऊन देण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवावेत. या मॅरिनेट झालेल्या बटाट्यांवर थोडंसं तेल घालून ते ओव्हन मध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी ग्रिल करून घ्यावेत. तंदुरी आलू आम्हाला तुमच्या मैत्रिणीने करून दाखवला. आता तेजल आणि निकिता बरोबर ना तुमची नावं? तुम्ही काय करून दाखवणार आहात? अंकुरित चाट. अंकुरित चाट. तुम्ही शिक्षकांना उत्तर दिल्यासारखं दिलं एकत्र. एकाच शाळेत आहात तुम्ही? नाही. वेगवेगळ्या शाळेत. तू कितवीला आहेस? आणि तू? 8वी. अरे वा. मगाशी तसंच होतं. एक जण 5वी आणि एक जण 8वी. आता 6वी आणि 8वी. बर अंकुरित चाट कोणी शिकवलं तुला? माझ्या आईने. तुझ्या आईने? कोण करणार आहे रेसिपी? तू करणार आहेस. मग चला साहित्य तू सांगशील आम्हाला? व्हेरी गुड. ठरलंय आमचं. अंकुरित चाट कोण करणार आहे आणि साहित्य कोण सांगणार आहे पाहूयात. मग अंकुरित चाटसाठी लागणार साहित्य: बारीक चिरलेला कांदा, 1 बाउलभर उकडलेले कडधान्य, उकडलेला बटाटा, बारीक चिरलेली काकडी, शेव, टॅमॅटो बारीक चिरलेला, पुदिना, लिंबाचा रस, कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चाट मसाला आणि मीठ आवश्यकतेनुसार. अंकुरित चाटसाठी लागणारं साहित्य तुम्ही आम्हाला सांगितलं. आता आपल्याला कृती करायची. चालेल ना? पाठ झालंय तुम्हाला आता. तेजल आणि निकिता अंकुरित चाट तुम्ही करणार आहात हो की नाही.
ते आपण करूयात. पण मला आता तू म्हणालीस की तुला ढोल वाजवता येतो, म्हणजे तुझा ताल पक्का असेल, म्हणजे थोडस तुला गाणं येत असेल असं मला वाटतं. येतं का तुला गाणं? असं नाही येत, पण थोडं म्हणते मी. थोडं म्हणते मी, म्हणजे आता मी आग्रह करतोय म्हणून. दादा तू एवढं म्हणतोच ना, तर मग म्हणेन मी, हो की नाही? कुठलं गाणं म्हणणार मग दादासाठी? टिकटिक वाजते डोक्यात. टिकटिक वाजते डोक्यात? क्या बात आहे. ऐकलंस तू कधी हिची म्हणून? ऐकलंस? माझ्यासाठी म्हणू दे, चालेल ना? आणि प्रेक्षकांसाठी म्हण बरं मग निकिता. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. कभी जमी कधी नभी, संपते अंतर झोक्यात. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. क्या बात आहे, दे टाळी. वा, मला जरा धडधड होत होतं, म्हणलं आता निकिता घाबरत घाबरत गाणं म्हणतीये, पण छान म्हणलं की नाही तिने. तेजल, हो की नाही? तुला असं अजून काही गाणं बिणं म्हणता येतं? नाही. पुढच्या वेळी म्हणून दाखवायला लागेल. ही नेहमी अशीच कमी बोलते का? हो. मग तू जरा तिला शिकव आता रेसिपी सोबत गप्पाही मारायला, हो की नाही? आपण आता तुर्तास अंकुरित चाट करूया. काय करायला लागतं आधी? पहिले हे घ्यायचे. हे म्हणजे हे काय आहे? मोड आलेले कडधान्य. मोड आलेले कडधान्य. काय काय घेतलं ह्याच्यात? मूग, मटकी, त्यानंतर वाटाणा आणि चणे. आणि चणे हे तू घेतलेस तुझ्या आवडीनुसार, हो की नाही? तुम्ही दोघींनी. पण तुमच्या आवडीनुसार तुम्हाला अजून काही ऍड करायचे असतील किंवा कमी करायचे असतील तसंही चालतं. हे उकडून घेतलेत का? हो. हा, मी तेच म्हणलं मऊ मऊ लागतायत. हे किती लागणार आहे? सगळंच लागेल, कारण आपल्याला तिघांना खायचंय. शिवाय तुमचा ग्रुप आहे त्यांनाही थोडंसं द्यायला लागेल ना आपल्याला. बिचारे वाट पाहत असतील काय करतात, हो की नाही? आता पुढे कांदा. बर, अच्छा, म्हणून याचं नाव अंकुरित आहे का? कारण आपण मोड आलेले सगळे कडधान्य वापरतोय. कांदा घातला, बटाटा उकडलेला आहे. अच्छा, बर बर. टोमॅटो घालायचे. बर, काकडी. पुढे नंतर मग मिरची. चिरलेली मिरची आपण याच्यात घातली. कमी घातलीस, पण जरा तिखट आवडत नाही वाटतं. ठीक आहे, तुझ्या प्रमाणानुसार घेतलंस तरी चालेल. पुढे काय? नंतर मीठ. मीठ सावकाश घाल, जास्ती टाकू नको. पुरे का? आता मला सांग काय लागणार आहे? चाट मसाला. बरोबर ना तेजल? चुकलं तर सांगा. 1 चमचा पुरे? बर. पुढे काय? लिंबाचा रस. हा किती? 1 चमचा. एखादा चमचा. अरे म्हणजे ह्या रेसिपी मध्ये तसं म्हणजे फार अवघड असं काही नाहीये. सगळे पदार्थ अवेलेबल असले आणि ते मिक्स केले योग्य प्रमाणात की रेसिपी तयार. आता काय झाली रेसिपी? आणि शेव राहिली, पुदिना राहिला, कोथिंबीर. वरतून म्हणजे आता आपण करतोच, आपणच घालूयात आता लगेच. अच्छा, आधी मिक्स करायचं. कशाला घाई करता एवढी, हो की नाही? इकडे मी करून देऊ का मिक्स? लिंबाचा रस घातल्यानंतर हे असं छान मिक्स करायचं. आणि आता सांग काय लागणार आहे? शेव मी घालू? शेव भरपूर घालूया. शेव घातली म्हणजे शेव घातल्यानंतर कसा आहे तो चटपटीत पदार्थ आहे याचा फील येतो, हो की नाही? आता काय पुढे? काय हे? पुदिना आहे. अरे वा, व्हेरी गुड. बरोबर आहे, पुदिनाचे. बरोबर. पुरे इतकी पानं. आणि आता शेवटी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं वरनं घातली की आपला अंकुरित चाट तयार. फार कमी साहित्यात आणि पटकन असा होणारा हा पदार्थ आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या अंकुरित चाटसाठी लागणारं साहित्य आणि कृती. अंकुरित चाट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, वाफवलेली मिश्र कडधान्य, उकडलेला बटाटा, टोमॅटो, शेव, बारीक चिरलेली काकडी, कोथिंबीर, लिंबाचा रस, पुदिना, मिरची, चाट मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेले मिश्र कडधान्य घ्यावीत. त्यावर कांदा, उकडलेले बटाट्याचे तुकडे, बारीक चिरलेला टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची, मीठ, चाट मसाला आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणावर शेव, पुदिना आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजाच्या आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत होते हिंदुस्थानी संगीत नृत्य अकॅडमीच्या या सगळ्या छान छान गोड गोड मुली.
किती छान तुम्ही आमच्यासाठी परफॉर्म केलं, तेवढ्या छान रेसिपीज केल्यात, गप्पा थोड्याशा कमी मारल्यात, हो की नाही? कमी बोललात. मी सांगू का कोण कोण कमी बोललं? ही आणि ही, या तिघी खूप कमी बोलल्या, हो की नाही? हो. बरं ठीक आहे, पण तू सांगशील का तुला कसं वाटलं आम्ही आल्यामुळे? तुम्ही आल्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलंय आणि असेच आमच्याकडे येत राहा. मग तुम्हाला नवीन नवीन अजून रेसिपी शिकायला लागतील, स्वयंपाक करायला लागेल, चालेल. आणि गप्पा मारायला लागतील. चालेल. चालेल ना? हा आजचा जर आमचा वेगळा ग्रुप होता, शाळेतल्या सगळ्या मुली आहेत, यांचा एक वेगळा प्रयत्न, वेगळं ध्येय आणि यांचा एक छानसा क्लास, हो की नाही? असाच क्लास अटेंड करा आणि वेगवेगळ्या शिकवणी घेत राहा, हो की नाही? तुम्ही आजचा भाग एवढा छान केल्याबद्दल रामदेव स्ट्रॉंग हिंगकडनं तुम्हाला एवढं छानसं गिफ्ट हॅम्पर घ्या. थँक्यू. वा, मी पण तुमचा खूप आभारी आहे. तुम्हाला सुद्धा खूप खूप थँक्यू. चला, या गोड मुलींसोबत आजचा हा भाग आपण इथेच संपूयात. पण आजचा भाग हा छोट्या लोकांचा ग्रुप कसा वाटला, यांचा डान्स, यांच्या रेसिपीज कशा वाटल्या, ही आम्हाला कळवा. आणि शिवाय असे छोटे नाही, पण तुमचे जर काही मोठे दोस्त असतील, त्यांचा काही असा मोठा ग्रुप असेल, तुम्हाला यायचं असेल आमच्या खवय्येगिरीमध्ये, तेही आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आजच्या आपल्या भागात आपण तंदुरी आलू आणि अंकुरित माझ्याकडे लक्षच नाहीये या ग्रुपचं. म्हणजे काय, एवढी भूक लागली यांना डान्स करून, गप्पा मारून, की आता 5 मिनिट उशीर झाला तर या मला सुद्धा खातील. एक काम करूयात, आम्ही सगळे मिळून हे खातो, तुम्ही घ्या निरोप. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत असेच काहीतरी पदार्थ करा, मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, दिल दोस्ती और पेट पूजा. पूजा घ्या. नव्या नव्या चवी धवी विचल्या ह्या तुम्हासाठी. खाणाऱ्याने खात रहावे.